सर्वप्रथम मी हदगाव सर्कलमधील सर्वच मतदाराचे खूप खूप आभार मानतो. जिल्हा परिषदला अजिंक्यभाईंना आणि पंचायत समितीला रोहिणीताई आणि सुनीताताईंना आपण निवडून दिलं, त्याबद्दल सर्व मतदारांचे खूप खूप आभार. आपण पाहिलं की अनेक दिवसापासून आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी करत होतो आणि जे जे आपण कामं केले ते शेतकऱ्याचे, शेतमजुराचे असतील, समाजाच्या कामासाठी आपण प्रयत्न केला आणि मनापासून केला. कुठं निवडणुका लांबल्या म्हणून थांबलो नाही किंवा असं काही अडचण नाही म्हणून टाळलं नाही. आपल्याला करायचंच होतं, कारण आपण ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती, पाऊस जास्त झाला होता, खरोखरच शेतकऱ्याच्या रस्ते बरोबर नव्हते आणि आपण त्यावेळेस ठरविलं होतं की आज मरून तरुण टाकायचा आणि आपले आमदार राजेदादा विटेकर यांच्या माध्यमातून तिथं खडीकरण करून घ्यायचं. म्हणून तुम्हाला शब्द देतो, जे जे आपले मुर्मीकरण झाले त्याचे पूर्ण खडीकरण करून द्यायची जबाबदारी ही आपली राहील. लाईटचे फार मोठा प्रश्न आहे, पाणी आपल्याला मोबलत आहे, परंतु लाईटचे प्रश्न आहे, लाईट पोलचे, डिप्याचे, ते सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला, आतापर्यंत केले. काल सकाळपर्यंत, परवा म्हणजे मतदानाच्या दिवशीपर्यंत आपण डिप्या बसवल्या. परंतु याच्या पुढे सुद्धा जिथं जिथं अडचण असेल तिथं आपण पूर्ण करू एवढा तुम्हाला शब्द देतो. निश्चितच अजिंक्यभाई असतील, रोहिणीताई असतील, सुनीताताई असतील, ह्या आपल्या याच्यात काम करतील, जास्तीत जास्त ते आपल्या तरुणावर लक्ष देतील, कामावर विश्वास ठेवतील, कामावर काम करतील आणि आपले जे विकासाचे काम आहेत ते राजदाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एवढं सांगायचं मला विरोधकांना की नाद करायचा, पण हदगाव सरकारचा नाद करायचा नाही. यापुढे हदगाव सरकारचा नाद कोणीच करू नये हे विरोधात सांगतो. सरकारची जनता ही आपल्या पाठीमागे आहे, राहणार. आणि दुसरं एक गोष्ट, मी त्या सुरेश ढगेचं भाषण ऐकलं होतं, ते म्हणला की माझ्या वडिलाला, आबा म्हणतो वाटतं वडिलाला, आबानं सांगितलं होतं मोठ्याच्या पोराच्या नादी लागलं, मोठ्याच्या लेकराच्या नादी लागलं नाही पाहिजे. तर तू आबाचं ऐकलं असतं, अशी 3 वेळा आपल्याला सांगता की वडीलधारी माणसाचं ऐकलं पाहिजे. तू तर तुझ्या वडिलाचंच ऐकायचं असतं ना. 3 वेळेस पडायची वेळ आली नसती आणि आता तर त्याला नाशिकला जाण्याशिवाय पर्याय नाही. ब्रँड त्यामुळं आपल्याला, आपण सर्वजण फार मेहनत घेतली. सर्वच मतदाराचे कुठं कमी जास्त मतदान झालं असेल तरी काय हरकत नाही, कारण त्यांचे जेवढे मतं पडले ते जर पडले नसते तर आपला विजय झाला नसता. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक मत महत्वाचं आहे, प्रत्येकानं मतदान दिलं ते महत्वाचं आहे. कुठं कमी जास्त झालं असेल, परंतु सर्वांनाच मतदान दिलेलं आहे, सर्व. आणि आता जरी आपल्याला आता एकदम फिगर माहित नाही, परंतु आता आपण हदगाव सर्कलचे जिल्हा परिषद मेंबर आहेत, पंचायत समिती रेहाचे सदस्य आहेत, हदगाव पंचायत समितीचे सदस्य आहेत. म्हणजे कुठं भेदभाव केला जाणार नाही. कोणाची कामं असू, सर्वांची कामं हे करतील आणि त्याची जबाबदारी मी घेतो. जर हे तिथे कुठं कमी पडले तर त्याची भरपाई मी करून देईल, मी सर्व कामाचं लक्ष देईल, एवढं तुम्हाला सांगतो. आपण इथं मोठ्या संख्येने आलात, खूप मतदान दिलं आम्हाला, आमच्या परिवारावर, आमच्या विश्वास ठेवला. सर्वांना ओपन केलेले, फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत, परंतु सर्वच मतदाराचे फार फार खूप आभारी आहे. आणि आता पूर्ण जसं राजेदादा निवडून आल्यानंतर सर्वांची कोणाची कामं असतील, जनतेची कामं करतात, तसंच सर्कलमध्ये आपण किंवा तालुक्यात असतील सर्वांची कामं करा, अशीच आपल्याला कुठून अपेक्षा ठेवतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वप्रथम हा जो विजय झालेला आहे तो आपले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या चरणी अर्पण करतो. तसेच ज्यांच्यामुळं आज राजकारणात नखाते कुटुंब आहे आणि नखाते नाव आहे असे स्वर्गीय कैलासवासी सगो नखाती साहेबांना अभिवादन करतो.
तसेच सर्वच महापुरुषांना अभिवादन करून माझ्या जमलेल्या हातगाव सर्कलमधील पाथरी तालुक्यातील माझे युवक सहकारी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो. कारण आज जरी मी जिल्हा परिषद सदस्य झालेलो असलो तरी मी जिल्हा परिषद सदस्य नाही, हे माझा तरुण वर्ग जेवढा आहे सगळे जिल्हा परिषद सदस्य. मी फक्त नावाचा जिल्हा परिषद सदस्य. आईने तर सांगितलं की भैयानी काम केलं तर, अरे मम्मी भैयानी काम नाही, हेच काम करणार आहेत सगळे. जिल्हा परिषद ही युवकांचीच आहे आणि युवक जेवढे माझ्या सोबत होते ते सर्वच प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाचे प्रश्न सोडवणार आहेत. कारण आमची ही टीम जी होती ती सगळीच अशी होती की सगळे आम्हाला म्हणू लागले कालचं पोरग काय करील, आता चालले ते राजकारणात, त्याला काय कळतंय, अरे 30 वर्षाच्या पोरांनी पाडलं ना तुला. तसंच उपस्थित सर्वच वडीलधारी मंडळी इथं सोबत आहेत, त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. उपस्थित काही महिला मंडळ आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. हातगाव सर्कलमधील सर्व मतदारांचे कुठं आता कमी जास्त झालं असेल, वडीकर नाराज होऊ नका, आपण अजून मेहनत करायची. आपण कुठेतरी कमी पडलो आपण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे अजून 2 वर्ष आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो, पुढची ग्रामपंचायत वडीची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच आहे. कारण आपण काम करणारे, आपण सर्वजण एक काम करणारे आहोत, आपण एक विकासाचं विजन घेऊन चालणारे आहोत. आपण भावनिक करून मत मागणारे नेते नाहीत. त्यामुळं लक्षात घ्यायचंय, आपल्या मागे आमदार आहेत, आता जिल्हा परिषद सदस्य तर तुम्हीच आहेत, मी फक्त नावाचा जिल्हा परिषद सदस्य. काही असलं तर तुम्हीच जायचंय आणि तुम्हीच करायचे. आणि काय कुठं झालंय रेणाखाळी सारख्या ठिकाणी तर खूप चांगलं मतदान आपल्याला पडलंय, अपेक्षापेक्षा चांगलं पडलंय. तिथेही अजून आपल्याला काम करायचे. येणाऱ्या आपण आपल्या तालुक्यातल्या सर्कल मधल्या सर्वच ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात आपण आमदार राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वात आपण लढणार आहोत. त्या सर्वच ग्रामपंचायत आपल्या कशा येते आणि आपण कसा त्या ठिकाणी विकास करून दाखवतो याची इच्छा व्यक्त करतो. आणि आपण इथं मोठ्या संख्येने आलात, सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले, मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एक सांगतो, परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभेमध्ये पाथरी तालुक्यात 5 पैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत, 1 जागा दुसऱ्या शिवसेनेच्या आहेत. सोनपेठमध्ये 3च्या 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आल्या, 3 पैकी 2. आणि मानवतमध्ये सुद्धा 4 पैकी 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मजबूत पक्ष म्हणून आणि सत्तेतला पक्ष म्हणून तिथं आपण जाणार आहोत. आपले काम होणार आहेत, आपले कोणतंच काम आता राहणार नाहीये. आणि ज्या प्रकारे तुम्ही मला भरभरून मतदान केलं आणि नखाते हे नाव कसं ब्रँडच आहे, तर ते ब्रँड आपल्याला अविरतपणे चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात तुम्ही भरपूर काम करायचंय. आपल्याला कोणाला भावनिक करून मत नाही मागायचे, तर आपल्याला काम करून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाला तर असं झालं पाहिजे की आपली बिनविरोधच झाली पाहिजे. आपली ग्रामपंचायत असो नाही तर जिल्हा परिषद असेल, सगळीच आपल्याला बिनविरोधच करायची. कारण विरोधक राहिलीच नाही पाहिजे, विरोधकाची कामं करायची.